आत्मदेवाला देवानं एवढं दिलं, गाईलाही मुलगा, त्याच्या पत्नीलाही मुलगा, लेकरं लहानाचे मोठे व्हायला लागले. आणि लेकरं लहानाचे मोठे होत असताना आत्मदेव जो होता, आत्मदेवाच्या पोटी आलेला धुंदुकारी, हा धुंदुकारी महाखल व्हायला लागला. गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखल. गोकर्णानं परमात्म्याचं भजन करावं, नामस्मरण करावं, देवदेव करावा. आणि जो धुंदुकारी होता तो धुंदुकारी महाखल लोकांना मारण्याचं काम, दुराचार करण्याचं, पाप करण्याचे काम करायला लागला. एकदा त्याने वेश्यागमन करायला सुरुवात केली. आणि वेश्यागमन करत असताना पैशाची कमी पडली. आईजवळ गेला, आईला सांगितलं, आई मला पैसे दे. आईने पैसे देण्याकरता नकार दिला. आईला मारलं, बापालाही मारलं. एकदा पिदरव ताड्य बापाला मारलं. आणि बापाला वाटलं गड्या आपला जगून काही फायदा नाही. गोकर्णाच्या जवळ गेले. गोकर्णाला प्रश्न केला की गोकर्णा, आता काय करू मी? क्व तिष्ठामि क्व गच्छामि क्व मे दुःखम व्यपोहेत प्राणांस्त्यजामि दुःखेन हा कष्टम मम संस्थितम. मी काय करू, कुठे जाऊ? अरे माझ्या जीवनामध्ये काय कष्ट भोगायची पाळी आली माझ्यावरती. अरे या लेकरा करता मी रडत वनामध्ये गेलो, साधूच्या जवळ गेलो आणि साधूला प्रसाद मागितला, मग लेकर झाले. आणि तेच लेकर मला मारायला लागले. अवस्था असते का तशी? घरामध्ये ज्यावेळेस मुलगा जन्माला येतो ना, मुलगा ज्यावेळेस जन्माला येतो, बाप आनंदानं गावभर पेढे वाटत असतो की घ्या पेढे, मुलगा झाला, घ्या पेढे, मुलगा झाला. आणि तोच मुलगा ज्या दिवशी जोडे मारतो त्या दिवशी तो बाप तोंड दाखवण्याच्या लायकीचा राहत नाही. लेकर असे असतात, उपकाराची परतफेड अशा पद्धतीने काही काही लेकर करतात. तसंच त्या धुंदुकारीनं करायला सुरुवात केली की बापानं केलेले कष्ट विसरला सगळे. बापाला मारलं आणि बापानं प्रश्न केला, मला इथं राहायचं नाही, मला इथून निघून जायचं. गोकर्णाच्या जवळ गेलेले वडील गोकर्णाला प्रश्न विचारतात की गोकर्णा, मी करावं काय? क्व तिष्ठामि क्व गच्छामि क्व मे दुःखम व्यपोहेत. मला असं वाटतं आता माझ्या जगण्याला काही अर्थ नाही, म्हणून प्राणांस्त्यजामि दुःखेन हा कष्टम मम संस्थितम. मला हे कष्ट सहन होत नाही, मी मेलेलं चांगलं आहे. गोकर्ण वडिलाला सांगतो की बाबा, अहो ऐका, तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला दुःख प्राप्त झालं, यात काही नवीन नाही. कारण पूर्वीपासून चालत आलं, न चेंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्तीनं सुखमस्ती विरक्तस्य मुनिरे कांत जीविन. सुख जर पाहिजे विरक्तीमध्ये जा, मुक्त अवस्थेमध्ये फिरा, तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला सुख प्राप्त होईल. बाकी ठिकाणावरती सुख नाही गड्या. एखादा फार पैशावाला असेल, त्याला वाटत असेल की आमच्याकडे फार सुख आहे, पण तो सुद्धा सुखी नाही. ज्याच्याकडे पैसा नाही त्याला वाटते पैशावाला सुखी आहे. ज्याच्याकडे थोडाफार पैसा आहे त्याला वाटतं की माझ्यापेक्षा आणखी एखादा चांगला असेल तो सुखी आहे. टू व्हीलर वाल्याला वाटतं फोर व्हीलर वाला आनंदी आहे. त्याला वाटतं एखादी चांगली गाडी असती तर बरं झालं असतं. एखादी आल्टो पल्टो घेऊन जर फिरणारा असला त्याला वाटतं की नाही एखादी चांगल्या बजेटची 10-12 लाखाची गाडी असावी. त्या गाडीत बसल्याच्या नंतर त्याला वाटलं हिची हाईट जरा कमी व्हायला लागली, निदान 20-1 लाखापर्यंत असती तर बरं झालं असतं. सुख मिळत नाही, अपूर्ण राहतो. त्याचं नाव संसार आहे. जो सरकता रहता है उसे संसार कहते हैं. आणि संसारामध्ये सुख मिळत नाही. म्हणून बापाला सांगितलं, बाबा हे सगळं सोडा, याच्यामध्ये काही पडलं नाही. तुम्ही जर म्हणत असाल की धुंदुकारी माझा मुलगा आहे, तो तुमच्याशी बेमानी करायला लागला, तुम्हाला मारायला लागला. म्हणून वडिलांनी सगळं सोडलं आणि वनाच्या दिशेनं निघून गेले. दुसऱ्या दिवशी धुंदुकारीनं आईला मारलं. गोकर्ण जो होता, गोकर्ण घरात राहिला नाही. गोकर्ण तीर्थयात्रार्थ निर्गतो, तीर्थयात्रेकरता निघून गेला. ज्या लोकांना घरचं वातावरण पटत नाही, साधू महात्मे मला असं सांगा, एखादा फार मोठा साधू आहे आणि तो साधू घर संसार कुटुंबामध्ये राहिला, त्यांनी सगळ्यांना जवळ केलं नाही. आमचे मारुती बाबा सगळं सोडलं आणि सगळं सोडून आळंदीला जाऊन थांबलेत. कशा करता? तहान लागलेला तहानेला कोणीतरी यावा आणि त्याची तहान भागवावी, त्याचा आत्मा तृप्त करावा याकरता. नागपूर जिल्ह्यानं फार संत दिले बाबा. वारकरी संप्रदायावरती जर सगळ्यात मोठे उपकार असतील त्या वारकरी नागपूर जिल्ह्याचे.
किती संत अमृतबाबांपासून विचार करा, अमृतबाबा नरखेडकर, आमचे बोधे बाबा असतील, बाबा आजही सगळ्यांच्या जवळ आहेत. बाबांनी चाली एवढ्या आणून दिल्या. लोक म्हणतात पिक्चरच्या चाली बाबा म्हणायचे, नाही, पिक्चरवाल्यांनी बाबाच्या चाली म्हटल्या, जे बाबा स्वतः तयार करायचे. फार मोठे संत झाले. आपलंही भाग्यच म्हणावं काहीतरी की आपल्याही गावात बाबा जर आले नसते तर आपण सगळे एकत्रित आलो नसतो. एकत्रित येण्याची ताकद जर कोणाची असेल तर ती साधूची असते. साधू शिवाय दुसरं कोणी एकत्रित आणू शकत नाही. इथं एखादा राजकारणी बोलवला, एवढे लोक एकत्रित येणार नाही, कदाचित त्याचे विरोधक असू शकतील. पण संप्रदायाचं काम जर चालू असेल, देवाचं कार्य जर चालू असेल, एखादा संत महात्मा इथं येत असेल तर त्या संतांच्या जवळ सगळे जातात. नाही तर विचार करा, तुमच्या गावात मंदिरात येणारे प्रत्येक वेगवेगळ्या जातीचे लोक, पण ते सकाळी मंदिरात आल्याशिवाय राहत नाही. त्यांना माहिती आहे देव आपला आहे. देवाला त्यांनी आपलंसं केलं. त्यांनी तिथं जातीयतेचा विचार नाही केला. तसं गोकर्ण तीर्थयात्रे करता निघून गेला, घरामध्ये थांबला नाही. धुंदुकारीनं आईला मारलं, विहिरीमध्ये उडी टाकली आणि आई त्या ठिकाणी मरण पावली. त्यानंतर त्यांनी 5 वेश्या घरामध्ये आणून ठेवल्या. घरच्यांचा धाक राहिला नाही, घरामध्ये बाप राहिला नाही, आई राहिली नाही. भाऊ जो होता, भाऊ तीर्थयात्रे करता निघून गेला. घरात एकटा होता धुंदुकारी. 5 वेश्यांना आणलं, घरामध्ये ठेवलं आणि त्या वेश्यांनी त्याच्याकडून धन लुबाडण्याचा प्रयत्न केला. ज्या दिवशी जवळचा पैसा संपला, ज्या दिवशी पद प्रतिष्ठा संपली, त्या दिवशी लोक तुमच्यापासून दूर जात असतात. त्याच्या जवळचा पैसा संपला. एक दिवस याने राजाच्या घरात चोरी केली आणि राजाच्या घरामध्ये चोरी केल्याच्या नंतर यांना कळालं की याने राजाच्या राजवाड्यामध्ये चोरी केली. जर राजाला कळालं तर राजा आपल्यालाही पकडून नेईल. म्हणून त्या वेश्यांनी त्याला पकडलं. त्याच्या मुखामध्ये तपते निखारे, कोळशे ज्याला म्हणतात, लाकडाचे तपते निखारे घेतले आणि त्याच्या मुखामध्ये टाकले. तप्तांगार समूहंश तन्मुखे विचिक्षपू अग्नी ज्वाला ते दुःखेनं व्याकुलो निधनम गतः, की तो मला सोडा 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 आकांतेनं आवाज द्यायला लागला, पण त्या सोडायला तयार नाही. आणि धुंदुकारी मरतही नाही, त्याची मान दाबली तरी मरायला तयार नाही. तपते निखारे त्याला त्या ठिकाणावरती मारलं, एक गड्डा केला आणि त्या गड्ड्यामध्ये त्याला पुरलं जाते. वेश्या निघून गेल्या. शेवट फार वाईट झाला. आत्मदेव वनामध्ये गेलेले, गोकर्ण तीर्थयात्रे करता गेलेले. धुंदुकारी संपला. आई विहिरीमध्ये उडी टाकून मरण पावली. गोकर्णानं तीर्थयात्रा करता 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 गावाच्या जवळून जात होता. तुंगभद्रा नदीमध्ये स्नान केलं आणि स्नान केल्याच्या नंतर त्याला वाटलं जवळच आपलं घर आहे, आपण घरी जाऊन आईचं भावाचं काय चालू आहे जाऊन बघितलं पाहिजे. म्हणून तिथपर्यंत जाऊन पोहोचला. पण घरी गेल्याच्या नंतर घरची परिस्थिती त्याला कुलूप लावलेलं दिसलं. सगळं खंडर ज्याला पडलेलं म्हणतात, असा वाडा त्याला दिसला. आतमध्ये गेला, आपली पडशी टाकली, त्याच्यावरती झोपला. खाली वळकटीवरती झोपल्याच्या नंतर रात्रीच्या वेळेला त्याला स्वप्न पडायला लागले. विचार करतोय, त्याच्या स्वप्नामध्ये कुणीतरी यायचं, कधी हत्ती व्हायचं, कधी घोडा व्हायचं, कधी बैल व्हायचं आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करायचं. विचारलं, कोण आहेस तू आणि मला का त्रास देतोय? कसतो मृग तरो रात्रो, एवढ्या रात्रीला मला त्रास देण्याकरता का आलास? त्यावेळेस ते प्रेत धुंदुकारीच्या रूपानं असणार, त्या धुंदुकारीच्या रूपाच्या प्रेताने त्यानं सांगावं की मी कोण आहे? तुम्ही माझे भाऊ आहात. अहम भ्राता त्वदीयोस्मिन धुंदुकारीति नामत स्वकीय नैव दोषेन ब्रह्मत्वम नाशितो मया. मी माझ्या दोषाच्या भरोशावरती, दोषानं माझं ब्राह्मणत्व नष्ट केलं. मी तुझा भाऊ आहे, माझं नाव धुंदुकारी आहे. आणि तुम्ही आता एक काम करा, अहो बंधू कृपा सिंधू भ्रातुर्मामा शुमोचय. दादा दादा माझा या योनीतून उद्धार करा, मला फार त्रास व्हायला लागला. तुम्ही माझे भाऊ आहात, माझ्यावरती कृपा करण्याचं काम फक्त तुम्हीच करू शकता. भाऊ त्याला म्हणावं गड्या. भाऊ नेमकं म्हणायचं कुणाला? जो प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्या सोबत उभा असेल त्याचं नाव आहे भाऊ. भाऊ शब्दाचा उलट वाचा कधीतरी, त्याचं होतंय उभा. जो प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्या सोबत उभा आहे त्याचं नाव आहे भाऊ.
माझी परिस्थिती वाईट आहे, मला याच्यातून मुक्त करण्याचं काम तुम्ही करा. अरे धुंदुकारी, मी तुझ्याकरता फार कष्ट केले, पण तुझ्याकरता गया श्राद्ध शपे नाती मुक्तिर्मेन भविष्यती. दादा तुम्ही गयेला श्राद्ध केलं असेल, गयेला एक नाही 100 श्राद्ध केले तरी माझी मुक्ती होणार नाही. मी एवढे पाप केलेत, कितीतरी लोकांचे संसार मी उद्ध्वस्त केले, कितीतरी लोकांना मी मारून टाकलं, माझ्या आईला मी मारलं, माझ्या बापाला मारलं, माझा बाप माझ्यामुळे घर सोडून गेला. दादा तुम्ही सुद्धा माझ्यामुळेच घर सोडून गेलात, मला याच्यातून वाचवण्याकरता तुम्ही काहीतरी करा. गोकर्णानं सूर्याची स्तुती केली आणि सूर्याची स्तुती केल्याच्या नंतर सूर्याला उपाय विचारला. आकाशवाणी झाली, श्रीमद भागवतान मुक्ती सप्ताह वाचनम गुरु. श्रीमद भागवताची कथा करा, 7 दिवस त्याचं श्रवण करा. कथा जर केली तर ह्या योनीला मुक्तता प्राप्त होईल. सूर्याने त्या ठिकाणी आकाशवाणी केल्याच्या नंतर ऐकलं आणि कथा करायला सुरुवात केली. 7 दिवसापर्यंत कथा करायची. जी भागवताची कथा, धन्या भागवती वार्ता प्रेतपीडा विनाशिनी. धुंदुकारीला एका बाशाच्या स्वरूपामध्ये, बांबूच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणावरती बांधला. 7 गाठेचा बांबू होता. पहिल्या दिवशी पहिली गाठ, दुसऱ्या दिवशी दुसरी गाठ, तिसऱ्या दिवशी तिसरी, असं करता करता 7 दिवसामध्ये 7 गाठी फुटल्या गेल्या. 7व्या दिवशी धुंदुकारीला नेण्याकरता विमान आलं आणि विमान आलेलं बघितलं. प्रश्न केला गोकर्णाने, देवतांचे पार्षद आहे, आणि विचारलं करे कथा सगळ्यांनी श्रवण केली, श्रवण केलेली कथा सगळ्यांनी ऐकली, मग विमान फक्त एकट्या धुंदुकारीच करता का? बाकीच्यांकरता विमान का आलं नाही? याचं कारण तुम्ही आम्हाला सांगा. म्हणजे धुंदुकारीनं जी कथा ऐकली, श्रवणस्य विभेदेन फलभेदोत्र संस्थित. तुम्ही श्रवण करत असताना कोणत्या फलाच्या अपेक्षेनं कथा श्रवण करता त्याच्यावरती तुमचा उद्धार ठरलेला असतो. धुंदुकारीनं उद्धाराच्या हेतून कथा ऐकली म्हणून त्याचा उद्धार झाला. बाकीच्यांनी त्या हेतून कथा ऐकली नाही. आपण जे फल कथेला मागू, कथानाम कल्पतरू, आणि ते कल्पतरू असं आहे, आपण त्याला जे मागितलं ते मिळतं. पण आपली अवस्था, आपण कल्पतरूच्या झाडाखाली बसतो. ज्ञानोबरायांची उभी आहे का, कल्पतरू तळवटी बैसुनी का झोळीये पाडत असे गाठी. कल्पतरूच्या झाडाखाली बसला एक भिकारी, आणि भिकारी त्या कल्पतरूच्या झाडाखाली बसल्याच्या नंतर झोळीला गाठी पाडतो, भिक्षा मागण्याची झोळी. कल्पतरूनं विचारलं तुला काय पाहिजे ते मी देतो, काय मागावं भिकाऱ्यानं? पण देवा मला ही झोळी फाटली, जर या झोळीच्या जागेवरती नवीन झोळी मिळाली तर आनंद होईल. अपेक्षा कशाची आहे? झोळीची, नाम भीक मागण्याची. त्यानं जर कल्पतरूला मागितलं असतं की माझ्यावरती भिक्षा मागण्याची वेळच येऊ देऊ नको, तरी कल्पतरूनं त्याला दिलं असतं. पण त्यानं झोळी फाटकी होती तो नवीन झोळी मागितली. तसं आपलं झालंय. परमात्म्याच्या दरबारामध्ये जातो आपण आणि देवाच्या जवळ गेल्याच्या नंतर, संतांच्या जवळ गेल्याच्या नंतर त्यांना काय मागतो? संसार त्यांना मागतो. त्यांना देव मागा ते आपल्याला देतील, पण आपण देव मागत नाही. आपण संसार त्यांना मागतो तरी ते संसारही आपल्याला देतात. जे मागितलं ते देत असते. कथानाम कल्पतरू. सांगितलं की बाबा ह्याने जी कथा ऐकली, ती कथा ऐकत असताना उद्धाराच्या हेतून कथा ऐकली. 7 दिवसामध्ये त्याच्याकरता विमान आलं. तुमच्या सगळ्यांकरताही विमान येईल. पण विमान येणं म्हणजे काय? विमान आपल्या अंतःकरणामधला असणारा ॲटिट्यूड, आपला अभिमान, आपला अहमपणा हा दूर जाणं म्हणजे विमान येणं. अभिमान गेला आणि तुका म्हणे देव झाला. विमान मान नाही, त्याचं नाव विमान. अंतःकरणातला अभिमान गेला पाहिजे, मोठेपणा गेला पाहिजे. याच्याकरता कथा ऐकायची. म्हणजे